तर काँग्रेसचे नेते सतेज पाटील सध्या विधिमंडळ परिसरामध्ये बोलतात. आपण थेट जाऊया. तर अजूनही निर्णय बाकी आहे त्याच्यावरती असं नाही, म्हणून मी म्हणलं तसं की लोकशाहीची बूज राखायची असेल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र जर महाराष्ट्रामध्ये दिसायचा असेल तर हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे. किमान अजितदादांनी तरी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगा. तुम्ही अजितदादांचं नाव घेतलं म्हणून पुण्यात आमेडियावरून प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे किंवा गदारोळ सुरू आहे, चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये अटक झाल्यात 2 रजिस्ट्रारला सुद्धा अटक झाली. मात्र ज्यांचं नाव घेतलं जातं किंवा ज्यांच्या नावाने आरोप केले जातात त्यांच्या बाजूला ना पोलीस सरकतायत ना चौकशी सरकते. नाही, मला वाटतं हे आता फक्त अधिवेशनापुरता हा कारवाईचा पार्स आहे. पुढच्या 8 दिवसानंतर ज्यांना अटक झाली आहे, ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना जामीन झालेला दिसेल. कारण की ऑलरेडी ज्यांना अटक झाली आहे त्यांनी हायकोर्टात सांगितलेलं आहे की मला या ठिकाणी यातनं माझं FIR-मधनं नाव काढा. म्हणजे FIR-मध्ये चूक आहे का अशी शंका निर्माण होते. अधिवेशनात पण नाही, अजून नाही. आम्ही आता एकत्रित बसू आणि त्याबद्दल चर्चा करू. पुढचे पण अधिवेशन जे आहे ते विदाऊट नाही, मला वाटते आज ते काय करणार आहेत आम्ही त्यांचं मन ओळखू शकलो असतो तर मला वाटते मग बरं झालं असतं. ते काय करणार आहेत माहीत नाही, परंतु आमचा प्रयत्न असेल की सरकारनं नियमात राहून हा निर्णय घ्यावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.